हॅलो, नमस्ते सर्वांना. तर सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर सुषमा मालवणी किचनला. तर आज केली होती मिक्स भाजी, मिक्स व्हेजिटेबल. एकदम छान झालेली भाजी, खायला छान लागते. तर ती कशी बनवली त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करू. त्यासाठी मटर घेतलेले, शिमला मिर्च घेतली, फ्लावर, गाजर घेतला आणि बटाटे घेतली. स्वच्छ धुतलं आणि त्याला कापून घेतलं. तर तुम्ही ही कमी जास्त प्रमाणात पण घेऊ शकता. तुम्हाला कमी पाहिजे तर भाज्या थोड्या कमी करून घ्यायच्या. आणि 200 ग्रॅम पनीर घेतलेलं. तर त्या मसाल्यामध्ये मी हा मालवणी मसाला घेतला 1 चम्मच, काश्मीरी लाल मिर्च घेतलेला आणि हळद घेतली, जिरे घेतले आणि गरम मसाला आणि थोडेसे खडे मसाले घेतले फोडणीसाठी. आणि हे भाजण्यासाठी आलं लसूण, सुकं खोबरं, कांदे घेतले, 2 टमाटर आणि कोथिंबीर. तर ह्या पहिल्या भाज्या आपण शिजवून घेऊया. त्यासाठी मी तुपामध्ये पाणी ठेवलं गरम करण्यासाठी आणि सर्व भाज्या घालून घ्यायच्या. तुम्हाला शिजवून घ्यायच्या नसतील तर तुम्ही ह्या भाज्यांना फ्राय पण करू शकता. थोडंसं कढईमध्ये तेल घालायचं आणि सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या. तर मी तसं तर थोडं तेलकट होतात म्हणून मी इथं फ्राय करून घेत नाही. तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि वर झाकण ठेवून 5 मिनटं आपण बारीक गॅसवर शिजवायच्या. जास्त नाही शिजवायच्या, 50% शिजवून घ्यायच्या. तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. तर 4 कांदे कापून घेते. माझी भाजी जर जास्त आहे ना म्हणून मी 4 कांदे घेतले आहे. तर तुम्ही भाजी कमी असेल तर 2च कांदे घ्या मोठे आणि 2 टमाटर घेतले. तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि थोडंसं बटर घालते आणि पहिलं आपण ना पनीर भाजून घेऊ. थोडेसे मसाले पण घातले, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलं आणि 2-3 मिनटं असं लालसर होईपर्यंत पण भाजून घ्यायचं ते पनीर. छान लागतं असं भाजल्यावर. हे बघा 2-3 मिनटं असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. आता त्याच्यामध्ये थोडेसे मी काजू घेतले. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही थोडेसे घालू शकता. ते पण 2-3 मिनटं भाजून घेते आणि मी काढून घेते ताटामध्ये. तर त्याच पॅनमध्ये ना मी आता कांदा आणि भाजून घेते. तर 4 कापलेले कांदे घेतले. ते थोडेसे मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे बघा थोडंसं मऊ झाले, त्यामध्ये मी आता सुकं खोबरं घालते आणि आलं लसूण पण घालून घेते. हे पण 1-2 मिनिट असं भाजून घ्यायचं. हे बघा 2 मिनिट असं भाजून घेतलं. त्यामध्ये टमाटर पण घालते. सर्व आहे ना छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर त्यासाठी मी ना थोडंसं मीठ घालते, त्यामुळे टमाटर कसा लवकर मऊ होईल. बघा 1 चम्मच असं मीठ घालून घेते. थोडीशी कोथिंबीर पण घालते त्यामध्ये भाजी. थोडे मोठे देठं असतात ना, ती कोथिंबीर थोडीशी मी घालून घेतली आणि त्यावर आपण ना ताट ठेवू आणि 5 मिनटं बारीक गॅसवर वाफेवर शिजवून घेऊ. त्यामुळे लवकर टमाटर मऊ मऊ होईल. पाणी नाही घातलं आहे, वाफेवर तसं शिजवून ठेवलेलं. हे बघा 5 मिनटं झाली आहेत. चांगलं असं शिजून आलं आहे, सर्व मऊ झाले आहेत टमाटराने. आता हे थंड झालं की आपण मिक्सरला त्याला लावून घ्यायचं. हे बघा छान असं बारीकसर लावून घेतलं मी. जाड नाही ठेवायचं, बारीकच लावायचं. आणि बघा भाज्या पण शिजल्या आहेत आणि हे पाणी टाकायचं नाही, पाणी पण आपण वापरायला घ्यायचं भाज्यामध्ये. तर मी फोडणीला देते. त्यासाठी 2 चम्मच तेल टाकलं आणि तेल गरम झालं की जिरं घालायचं. जिरं चांगलं भाजलं की त्यामध्ये आपण खडे मसाले घालू. तर खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतला, दालचिनी, लवंग, मिरी, हिरवी इलायची आणि 1 मसाला वेलची घेतली. तर ती पण भाजून घ्यायची 1 मिनिट. आणि आता वाटण केलं ना आपण कांद्या खोबऱ्याचं आणि ते आपण घालून घेऊया सर्व. हे पण 2-3 मिनटं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं. सर्व वाटण मी घालून घेते. तर आता त्यामध्ये ना मी मसाले घालते. हे
तर हा काश्मीरी मिरची, गरम मसाला, हळद आणि मालवणी मसाला. मालवणी मसाला का घातला तर काश्मीरी मिरची लाल तिखट नसते ना, म्हणून तिखटसाठी मी हा मालवणी मसाला 1 चमच टाकला. तुम्ही लाल तिखट असतो ना तो पण मसाला घालू शकता इथे थोडासा. मग तर हे सर्व ना 2-3 मिनटं असं तेल सुटेपर्यंत किंवा मसाला भाजेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि कलर बघायचे, कलर पण बदलला आहे. आता त्यामध्ये मी पाणी घालते. तर हे भाजीचंच पाणी आहे ना तेच घालून घेते थोडंसं, आणि सर्व भाज्या पण घालते. आणि आता हे पनीर आणि काजू भाजले ना ते पण घालून घ्यायचे. भाजी छान होते अशी. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालते. तर आपण मीठ भाज्यामध्ये, पनीर भाजते वेळी, खोबरं भाजते वेळी सर्व मीठ घातलेलं होतं, म्हणून आता थोडंसंच मीठ घालायचं. आणि 2 मिनटं आपण बारीक मीडियम गॅसवर 2-3 मिनटं आपण शिजू देऊया ढाकण ठेवून, कारण भाजी आणि पनीर सर्व शिजलेत आहे. त्यामुळे 2-3 मिनटं ठेवायचं ढाकण. हे बघा 2-3 मिनटं झाली आहे. छान कलर आला आहे भाजीला, एकदम छान लागते भाजी. आपली भाजी तयार झाली आता. अशी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. थोडी वरून कोथिंबीर घालते अशी. आणि आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा.